आता गणपती मंदिरला चाललोय, नंतर आम्ही निघणार आहे मालवणला थ्रू आरेवारे बीच. मालवणला फर्स्ट टाइम चालेल. आज फायनली आम्ही चाललोय आरेवारे बीच. हेलिपॅड आहे आय थिंक तिथे. कोकण काय बनवलंय रे देवाने. इथे नुसतं बसून राहा आणि हे सगळं ना सौंदर्य ना बघत राहा, फक्त बघत राहा. आता इथे जरा गाडी आपली स्किड झाली, गाडी पडली पण काय प्रॉब्लेम नाही झाला. गाडी असली. हां घ्या ना बिंदास. आता टूर कंप्लीट नाही करणार तर कधी करणार. मुंबईला गेलं आणि माझी दोनदा बाईक पडली इथे, कारण हे जरा ओलं आहे ना सगळं. सावनची बॅग पडलेली हे बघा. ते अजून 120 किलोमीटर आहे. आता मॅपमध्ये दाखवतं की आम्हाला जेटी घ्यायचं आहे. मेदू तर आम्ही आता मालवणला पोहोचलो. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? होप सगळे मस्त असाल. तर आता आम्ही चाललोय मंदिरात, जे तुम्हाला लास्ट टाइम आम्ही दाखवलं ना की गणपतीपुळेला आम्ही थांबलोय. आता गणपती मंदिरला चाललोय. तर आता सकाळचे 10 वाजलेत. 11चा आमचा चेकआउट आहे. तर खूप लेट झाला. विचार करतोय आता जाऊन येऊ, जरा मस्त की दर्शन घेऊया आणि नंतर आम्ही निघणार आहे मालवणला थ्रू आरेवारे बीच. तर आता जरा बाईकला कोल्ड स्टार्ट करूया. एक बाईक ही घेऊन चाललो आहे आणि आदित्याची घेऊन चाललो आहे. डबल सीट जाऊ लगेच आणि जाऊन येऊ. तर सगळे रेडी आहेत, वरती आहेत. तर मी म्हटलं की तुम्ही या खाली, तोपर्यंत मी जरा बाईक वॉर्मअप करतो आणि मग लगेच निघून जाऊया. पोचलो आम्ही आता इथे श्रीदेवी गणपतीपुळे. माझा तर आता गणपतीपुळेला तर पहिलाच टाईम आहे. तुझं झालं आधी आलेस? हा, मी 2-3 वेळा येऊन गेलोय. एकदा वॅकी सोबत आलेलो. वॅकी आपला धावत होता, मी त्याच्या पिची पाठी वॅकी थांब वॅकी थांब. हिरे भेटले. तू आला काय रे? तू आला? मला हिरे नव्हते भेटले. पण आलास का तू इथे? हा एकदा. तू? मी पण आलोय 2दा. माझा फर्स्ट टाइम आहे. बघूया आतमध्ये मस्त की दर्शन घेऊ. तुम्हाला पण दाखवतो आतमध्ये. जर बाबू फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड असेल तर, नाही तर मग तुम्ही बाहेरूनच बघा. तू आलेस कधी इथे? सेकंड टाइम आहे. सेकंड टाइम. सगळे येऊन गेलेत, म्हणजे मीच पहिला टाइम. कोकणात राहून तू आला. ठीक आहे, आता आलो ना माझं. नाश्ता करतो अभि कडून आहे नाश्त्याचा. अभि पहिल्यांदा याचा सगळा खर्चच चालू आहे. तो सगळ्यांकडून खर्च आहे. अजून कुठे फर्स्ट टाइम? मालवणला फर्स्ट टाइम चालेल. इथून तुम्ही एंटर केलं तर इथे आपले चपला ठेवायचे आणि इथून आता एंट्री. तर आता आम्ही विचार करत होते की नारळ आणि ते अर्पण करू आतमध्ये. पण आता एक आजी होत्या, तर त्यांना विचारलं ना, तर ते बोलतात की तुम्ही इथून जर नारळ घेऊन पण गेलात ना, ते आतमध्ये घेत नाहीत, ते फक्त बाजूला ठेवतात आणि तुम्हाला रिटर्न देतात. म्हणून आम्ही आता काय घेतलं नाही, डायरेक्ट जाऊन आम्ही दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो. आलो आम्ही आता दर्शन करून. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, असं बाहेरून बघून घ्या तुम्ही. बरं झालं हे शेड टाकली आहे. गरम खूप होते खूप. बघा आमचा रील स्टार, रील बनवणार आहे हा. इंस्टाग्रामवर फॉलो करा. आतमध्ये मोबाईल नव्हता म्हणून मी काय शूट नाही केलं, पण दर्शन झालं. 2 मिनिटात दर्शन झालं. मस्त होतं, बरं वाटलं. आता इथे हा बीच आहे. तर आमचा विचार होता बीचवर जायचा, पण लेट होणार कारण की आमचा चेकआउट टाईपमध्ये आणि आम्हाला परत मालवणला पण निघायचं आहे. तर बघू आता थोडा थांबू, जरा फोटोज वगैरे घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो. सावधान. दर्शन दर्शन झालंय आमचं. तर आम्ही इथे प्रसाद घेतोय. पण आमचं कसं माहिती आहे, आम्ही आता इथून मालवणला जाणार आहे. तर इथे त्यांना विचारलं की प्रसाद किती दिवस राहतील, तर ते बोलले 5 दिवसच राहणार. तर आम्ही 5 दिवसच मालवणला असणार. मग आम्ही आत्ता घेऊन फायदा नाही. तर सध्यासाठी आम्ही इथे खायला घेतलेत आणि आता इथे खायला घेतलेत. बघू येताना जर रिटर्न आम्ही येऊ तेव्हा इथून जर जाणार असेल तर आम्ही प्रसाद घेऊ, नाहीतर मग आम्ही आता इथून खातो आणि रूमवर जातो.
हा प्रसाद आहे. हा हिमांशू आहे. हा हिमांशू आहे. आदित्य आहे. बदक बदक आहे. ए रिस्पेक्ट दे. हा आमचा हा प्रेम आहे आपला. सॉरी श्रेयस आहे. आणि ह्याचं काय बाहुली. आज तो आता बीचवर चाललोय. विचार करतो गोळा खाऊ. 11 इथेच वाजले. चेकआउटचा टाइम झालाय. तो तिथे बोलेल तुम्ही अजून गेलं घेऊया काहीतरी. खूप गरम होत आहे अजून तर आम्हाला. अरे बीचवर थांबायचं आहे. गोळा आधी जाऊन येऊ ना. आधी बीच बघून येऊया नंतर जाऊ. सगळं नको का बदक तिकडनं पाणी भरून आणतात बादलीत ना. इथे गोला बनवतात. काय बोलला टाकायला मीठ टाकायची गरज नाही बघ. हे डोकं लावलं ते. हा बीच आहे आणि हे जे राईड्स दिसत आहेत ना तुम्हाला, हे राईड्स आम्ही मालवणला करणार आहे. आता नाही पहिला कुठे म्युझिकला होतं. आणि गाणं नाही गायलं कानडे अजून कोण होते. अरे ह्याला माईकच्या पाठी ठेवायची असं केदारनाथ आणि हा इकडे जय. शाळेतले सगळं मेमरीज ताजे होतात. आपण असतो ना इथे. अरे ह्याचं कोणीतरी तोंड बंद करा. आधी गोळाचा प्लॅन झालेला. घे ना फ्रेश लाईम थोडा घेतो आणि निघू. 11 वाजले. चेकआउटचा टाइम झालेला आहे. ह्यांचे ना आदित्य आणि निखिल हे टॉम अँड जेरी वाली जोडी आहे. नुसते भांडत असतात पण मस्तीमध्ये भांडत फक्त फन बँड. आम्ही सकाळपासून नाश्ता नाही केलेला. त्याला नाश्ता एक मी सगळं पावभाजी मागवले. आम्ही गरमीनं खायचं मन नाही करत आहे. जास्ती तहान लागली म्हणून जास्ती खात नाही. खाऊन मग आम्ही निघू. पुढचं काय ते तुम्हाला सांगतो पुढे. पावभाजी मस्त आहे. मिसळ कशी आहे रे. चांगली आहे. चलो भाई निकलते हैं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद और दिगंबरा सुखरूप घेऊन. गाड़ी इतना जड़ हो गया है ऐसा खड़ा रह के निकलना पड़ता है. आज फायनली आम्ही चाललो आरे वारे बीच, जो की एवढ्या दिवसापासून रील्समध्ये बघत होतो फक्त. आज प्रत्यक्ष तिथे जाऊन बघणार, फोटोज काढणार, रील्स काढणार, जे की तुम्ही इंस्टाग्रामवर तुम्हाला दिसून येईल. इंस्टाग्रामवर फॉलो करा abhishekshirhodkar.68. मस्त मस्त रील्स बनवू, फोटोज वगैरे टाकू, स्टोरीज टाकू. आणि काल किती किलोमीटर चालले तुम्हाला दाखवतो. 369 किलोमीटर्स चाललेले टोटल. आणि 360च्या आसपास चालवले. आज आम्ही सकाळी मंदिरात गेलो ना तेव्हा पण बाईक घेऊन गेलेलो. मजा आली. काय राईड होती. मस्त मजा. हो हे बघा समुद्र. वा हा बघा समुद्र. वा मस्त. अजून आम्ही समुद्रात जवळून बघणार आहे. दुपारचे आता 2 वाजलेत आणि आम्ही चाललो आता आरे वारे बीच. वा हे बघा काय समुद्र दिसतोय. मस्त असं की तिथे लाटाच लाटा दिसतात. लाटा. हा काय व्ह्यू दिसतोय यार. मस्त. हेलिपॅड आहे आय थिंक तिथे. असं हेलिपॅडला कसं असं ॲच असतो तसं केलेलं. चांगलं आहे. हेलिकॉप्टर इथे लँड होत असेल. आणि रात्री आम्ही याच रोडने आलेलो. मस्त घाट होता. आता मागे पण 2 स्टीप चढण होतं एकदम. म्हणजे ग्राउंड फ्लोअरपासून डायरेक्ट 2nd फ्लोअरपर्यंत. पण काय मजा आली. मस्त गप्पा मारत आम्ही राईड करत होतो. वा हे बघा मस्त की डोंगर कापून मधून रोड बनवला आहे. किती भारी वाटते यार. कोकण काय बनवलं आहे रे देवाने. स्वर्ग बोलतात ना उगाच नाही. हे बघा वा काय पाहिजे अजून. किती मस्त वाटतं यार. असं वाटतं की ना एक साईडला गाडी लावा आणि ना इथे नुसतं बसून राहा आणि हे सगळं ना सौंदर्य ना बघत राहा. फक्त बघत राहा. प्रेम व्यक्त होतं या कोकणासाठी. जेवढं मी एक्सप्लोअर करतोय अजून तर खूप करायचंच आहे. हे बघा किती मस्त. चाललो आम्ही आरे वारेला. तेव्हा तर अजून मजा येईल. ब्लॉग ना खूप मोठा होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. मला असं वाटतंय.
पण बघू आता कसं एडिटवर डिपेंड आहे किती ठेवायचं किती नाही. कारण की आत्ताचे जे ब्लॉग आहेत ना ते 30 मिनिटाचे तर आरामात होणारच आहेत नो डाऊट. पण जे सौंदर्य तुम्हाला दाखवायचं ना मला कोकणातलं ते मी तुम्हाला दाखवून राहणार. जेवढे पण आता मी कोकणात जातो आणि रोडवर एक्सप्लोअर करतो किंवा फिरतो ना असे सगळे रोड बघितलं की असं वाटतं मी माझ्या गावालाच चालले. म्हणजे सगळं असं सेम वाटतं, असं आपलं असं वाटतं कोकण. कोकणात तुम्ही एंटर केलात ना जे कोकणपासून आहेत ना ते नक्की रिलेट करतील की तुम्ही जेव्हा कोकणात एंटर करतात ना तर तेव्हा ना असं परक काय वाटतच नाही. जेवढं फिरलो ना कोकणामध्ये सगळे इथून जे माणसं आणि जे लोक आहेत ना हे सगळे आपुलकीने जेव्हा जे विचारतात ना म्हणजे असं परक फील करूनच ना देत तुम्हाला की तुम्ही कोकणात आलात. मी पण कधी पण जेव्हा कोकणात जातो ना सगळं असं आपलं असं वाटतं आपलं घर वाटतं हे कोकण. माहीत नाही असं का इथूनची माणसं इथूनची लोक ज्याप्रमाणे ट्रीट करतात ना तुम्हाला मस्त वाटतं मस्त. म्हणूनच तर कोकणाची ओढ लागते की कधी पण कोकण बोललं ना फक्त मला प्लॅनमध्ये सांगा कोकणात जायचं आहे. मी एका पायावर उभा असेल कोकणात जाण्यासाठी. बघा हेच आहे काय. आलो आलो हेच आहे वाटतं. वा जो हेच वाटतंय. हा काय नाही मला नाही वाटत हे. हे नाही रे तेच बोललो कारण की तिथून जर रील्स वगैरे बघितलं ना जरा लोकेशन वेगळं वाटतंय. हॉटेलपासून जेव्हा निघालो ना ते 12 किलोमीटर दाखवतं. आता 15 किलोमीटर झाले अजून ते आलं नाही. कदाचित जे मागे मी तुम्हाला दाखवलं ना तर तेच आरे वारे असेल पण तिथे असं काही बोर्ड लावला नव्हता. निखी बोलतोय की तेच असेल तेच वाटतंय ना. हो तो आपल्याला असं वाटतं मला असं वाटतं की आपण जेवढं एक्सपेक्ट केलं तेवढं ते हे हां आहे. हां रीलमध्ये जेव्हा दाखवलेलं ना ते एकदम वेगळंच दिसतंय पण रिअलमध्ये जरा वेगळं आहे म्हणून ते ना ओळखता येत नाही आहे. तर ते आता हा गेला आहे श्रेयस गेला आहे त्यांना बोलवायला परत. बेस्ट ऑप्शन आहे ना लोकल्सला विचारूया आपण की कुठे अरे वारे. मला पण तोच वाटतोय रे. आता दुपारची टाईम आहे म्हणून तिथे गर्दी नव्हती. निखिल गेला विचारला बघूया. तिथून गेलात ना हां हां नदी एक असं फाटा खाली काळबाजीकडे जातो. हां तिकडे नको जाऊ सरळ. अच्छा आलो येताना. होय हां आमच्या राईट साईडला होता ना तो. गणपतीपुळे आलात ना मग तिथेच अरे वारा आहे ना. हो राईट हँडला या साईडला. हां हां तोच आहे. कॉल आला श्रेयस ना. काय रे अरे मागे तो अरे वारे मागेच आला मगाचा तो. म्हणजे लोकल्सला विचारलं तो बोलतात तुम्ही खूप पुढे आला अरे वारे मागेच होता. तर आता परत युटर्न घेतलाय आणि परत वरती चाललोय. ॲक्च्युली तोच जो आधी होता ना अरे वारे बीच तोच आहे. रील्समध्ये वेगळंच दिसत होतं एकदम आणि आता आम्ही प्रत्यक्ष बघितलं तर एवढे बीच बघितले आहे ना आम्ही तर आता कळूनच ना चुकले की हाच अरे वारे. आता इथे जरा गाडी आपली स्किड झाली गाडी पडली पण काय प्रॉब्लेम नाही झाला. माझं शिवाय नाही निघणार. जा गाडी काढून ये. ॲक्च्युली श्रेयस वरती पोचलेला पण पुढे आदित्य आणि ते दोघं थांबले तर मी इथेच अडकलो. आता रेतीमुळे परत रिटर्न आली गाडी पण काय झालं नाही एवढं. आता खाली येऊन परत जाऊया. पडलो म्हणून काय आलं जायचं ना थोडंसं परत चढू. इथे बाईक गेले काय गेलेत ना. हा अडकते. श्रेयस गेला आपली जड आहे रे. विचार काय चाललाय श्रेयस आणि हे हिमालयन आणि बुलेट ते इथून गेलेत पण प्रॉब्लेम काय माहिती आहे की रेती हां हवा चालू असते आतमध्ये. हां तर ही जी आहे ना ही रेती कदाचित फसू शकते. तर वाचलो मी बोललेलो अगोदर. आता नाही बघ ना. अरे सामान सगळं चावी तिथेच आहे. मी DRL चालू करून आलोय. थांब आलो. बरं झालं आम्ही त्याच्या मागे गाडी टाकली नाही गाडी धसली.
आता आता बघ चूल मस्त आहे, आम्ही पण घेऊन येतोय. अरे आता चूल कम्प्लीट नाही करणार तर कधी करणार? मुंबईला गेल्यावर गोवा पण आणायची. चल चल घेऊन येऊया. चल अडकली तर आपले आहेत, चल घेऊन येऊ, एक एक करून घेऊन येऊ. बुलेट निघते मी हे घेऊन. हा यूट्यूबर आहे. आता माझा चान्स, लेट्स गो. 2 गाड्या गेल्यात, एक फसलेली. हिमालयन तर आरामात गेली बाई. चालेल, हां घ्या ना बिंदास. कुठून आलात? कुठून आलात? कोल्हापूर. अच्छा कोल्हापूरचं. हो तिकडून कधी आलात? काल आलेले. किती दिवस आता ते? 2 दिवस आहे. अच्छा अच्छा. आम्ही काल आलो गणपतीपुळे. गणपतीपुळे आता इथून मग मालवणला जाऊ, मग तिथे 2 दिवस थांबू, मग संगमेश्वरवरून मुंबईला. हो हां संगमेश्वरवरून तिथे एक स्टे घेऊ. तिथे काय काय बघण्यासारखं आहे. हो अच्छा. तर मग आता सुट्टी भेटली म्हटलं आलो कोकणात. हो अच्छा अच्छा अच्छा. कुठे? लातूरला. अच्छा चांगलं. सुट्टी भेटल्या कोकणात आलं तर अजून काय पाहिजे. हो गाव कोणतं तुमचं? अच्छा अच्छा लातूरचं आहे. लातूर. अच्छा अच्छा. हो चला. हो येतो. हो चला. हो नक्की नक्की. हे बघा सेल्फ बॅलेन्सिंग. देखो बिना सेल्फ भी गाड़ी खड़ी है. सेल्फ बॅलेन्सिंग. बंद कर. अशी किती कर हे खेचलं चालेल ना? हां हां बंद कर बंद कर बंद कर. अरे खेचल्यावर पावर कुठून भेटणार? टायर नाही फिरला पाहिजे. घेऊन जाता जाईल आता. अरे पण पावरने फक्त पुढे ढकलला. अरे तू आडवा ढकलतोय, सरळ ढकल फक्त. तू इथे इथे ढकलतोय. हा हा हा. फायनली चालू आहे. हॅलो. तर आता सगळं आमचं फोटोज वगैरे काढून झालेत, व्हिडिओज काढले, इंस्टाग्रामसाठी रील्स काढले, सगळं झालंय. तर फक्त एक लास्ट फोटो जो की बाईकचा आता फोटो काढतात. आणि ऑलमोस्ट आम्ही इथे 1.5-2 तास तर आरामात थांबलो. तर बघू आता इथून निघूया, आणखी मालवणला जायचं आहे, जे की इथून आमचं आय थिंक अराउंड 160 किलोमीटर्स आहे. आता आम्ही 13 किलोमीटर चालवले. तर आम्हाला अजून जेवायचं पण आहे, मग टाईम लागू शकतो की कारण आत्ताच 4 वाजलेत. आता जाईपर्यंत मे बी 4-5 तास पकडा, कारण की आम्ही थांबणार आहे, जेवायचं पण आहे आम्हाला. तर बघूया आता किती वेळ लागतो. सध्या यांचं होऊ दे आता फोटोशूट आणि मग आपण निघूया. आणि माझी 2दा बाईक पडली इथे, कारण हे जरा ओलं आहे ना सगळं. ते साईड स्टँड लावलं ना तर ते बॉटल वगैरे काहीतरी ठेवायला विसरलं, तर 2दा पडली बाईक. पण ठीक आहे, काय झालं नाही आहे. ते जरा आता माती लागली ती साफ करू आणि मग निघूया इथून.
आरामात आम्ही 2 तास इथे थांबलेलो. मस्त की व्हिडिओज वगैरे काढले, फोटोज काढले, काय मजा आली. पण ॲक्च्युली वारे आमचं चाललेलं वरतून काढायचं, पण त्याच्यापेक्षा जास्ती मजा इथे येत होती. तर निघालो आम्ही आता इथून मालवणला जाण्यासाठी. तर पहिलं आपलं जे स्टॉप असेल ते असेल पेट्रोल पंप. तर आम्ही जेव्हा लोकल्सला विचारलं ना तर ते बोलले की 10-15 किलोमीटर आहे, तर ट्राय करू. अरे यार, त्याचा अँगल चेंज करायचा राहिला. मी ते गोप्रोने बीचवर शूट करत होतो तर वाईड अँगल ठेवलेला, सुपर व्ह्यू ठेवायचा आहे. चला झालं सुपर व्ह्यू. चुकून वाईड ठेवलेला ना, आता चेंज केला. बरं झालं लक्षात आलं, बघितलं म्हणून गोप्रोमध्ये. मी जरा वरती ठेवलं ना गोप्रो, त्याच्यामुळे मला स्क्रीन दिसते मला की चालू आहे की नाही, अँगल कसा आहे तो. हनुमान जयंतीनं आज पालखी चालली आहे. तर आता या लोकांनी नॉर्मल पेट्रोल भरलं आहे. तर त्याला विचारलं तर तो बोलला की पुढे रत्नागिरीचं पेट्रोल पंप आहे ते, की जे की 5 किलोमीटरच्या आसपास आहे. तर म्हटलं तिथेच भरतो, जर नाही भेटलं तर नाईलाजाने मग मला साधा पेट्रोल भरावंच लागेल. बघू 500 रुपयाचं भरून ठेवलं आहे, नंतर मग जेव्हा कुठे पॉवर भेटला की मग तिथे भरेल. आता मार्केटमध्ये आलो आहे कोणत्या तरी, बघूया बोर्ड. रत्नागिरीमध्ये आलो. ओके, रत्नागिरीमध्ये आलो आपण. आता पेट्रोल पंपच्या शोधात आहे आम्ही आधी. एकदाचं पॉवर भेटले की आम्ही मग जेवायला मोकळे. भूक लागली, खूप भूक लागली. हे कसलं ट्रॅफिक रे, नेहमी काय ना काय ते भूक लागली असते, पेट्रोल असतं तेव्हाच बरं ट्रॅफिक लागतं सगळीकडे. हनुमान जयंती ना आज, तर कदाचित पालखी आहे म्हणून. पालखी आज ना म्हणून ट्रॅफिक आहे. आतमध्ये असं हे होणार आहे, स्टीम रूम झाले, स्टीम रूम. आपल्याला आता स्पीड भेटलं आहे, बरं झालं, कारण आता भूक पण लागली. कधीपासून मग निघालो आहे, जेवण पण नाही आलं आहे. तर एकदाचं पेट्रोल फुल करूया आणि निघूया. आणि पहिल्यांदा मी भारत पेट्रोलियमचं भरतो. नेहमी मी काय करतो HP किंवा मग इंडियन ऑइलचं भरतो. बघूया, हे आता दादा तर बोलले की सेमच असतं, ऑलमोस्ट सेमच असतं. अरे ठीक आहे, फुल करून निघूया. पुढे ते गाडीमध्ये लहान पोरं बसले, हा बघा आपण लहान पोरगावर आलाय. अरे ओ येस. पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये आलो आहे नाश्त्याला घेऊन. हे कोणतं मंदिर आहे? झरी विनायक मंदिर. मस्त आहे रे, आत्ताच बनवलं आहे वाटतं, पेंट वगैरे नाही केलं. मस्त. आज सगळीकडे आज हनुमान जयंती ना, मस्त की फुलाविलांनी सजवलं आहे मंदिर. पेट्रोल भरायचं होतं तेव्हा मस्तपैकी सगळे लाईनीतले रेस्टॉरंट होते. आणि आता रेस्टॉरंट बघतोय तिथे आहे बघा, हे असं सगळी झाडी. रेस्टॉरंट नाही भेटत आहे, नेहमी होतं हे माझ्यासोबत काय प्रत्येक रायडरसोबत होत असेल. खूप भूक लागली यार. आम्ही सकाळी कधी नाश्ता केलेला आपण, आय थिंक 11 वाजता ना. एक मिसळपाव आणि एक पावभाजी, त्याच्यात आम्ही 5 जण खाल्लंय. आणखी त्या ऊन खूप होतं, जेवण पण जात नव्हतं. एवढं सगळं आता बीचवर आम्ही ॲक्टिव्हिटीज केले. ॲक्टिव्हिटीज म्हणजे बाईक वगैरे चालू, फोटोज रील्स सगळं काढलं. त्याच्यात पूर्ण बॉडी डिहायड्रेट झाले. पहिलं काम जाऊन पाणी प्यायचं आहे आणि जेवण जेवायचं आहे. आता थांबलेलो, गोप्रो हँग झालेलं आणि हे जी सावनची बॅग पडलेली, हे बघा. पुढे डायरेक्ट त्याला देऊन दे, श्रेयसला. टँक बॅग इथे लावलेली, ती स्लिप होऊन पडली. बरं झालं गमरे मागे होता, नंतर मला कळलंच नसतं की आपली बॅग पडली. अबे बरं झालं तू होता मागे. अरे तू जेव्हा हॉर्न वाजवला आणि बाजूला थांबलास ना, जस्ट साईडने गेली मला तू हॉर्न वाजवला आणि बाजूला होतास ना, मी इथून बघितलं, मी बोललो मला माझी बॅग नाही दिसत, मी बोललो त्यासाठी थांबलास ना. तर आता पाण्यासाठी ब्रेक घेतलाय. हॉटेल तर आम्ही शोधते पण एक चांगला हॉटेल कुठेच दिसत नाही. ताण खूप लागलेली. या बघ, याला तर एवढी ताण लागली तर ह्याने डायरेक्ट गाडीच बाजूला ठेवली. अरे धन्यवाद. स्मूथ पिऊया. अरे यार हे नेहमीच हे सगळं पडत राहते. आता परत चेंज करा, उतरायला लागेल. ते पिऊया जरा, खूप ताण लागले. आणि हॉटेल बघूया आधी, भूक लागली. काहीतरी 5 वाजले वाटतं. हे किती वाजले असतील? 4-5 वाजले ना. 5 वाजले आणि अजून आम्ही 6 वाजायला आलेत आणि आम्ही अजून जेवलो नाही आहे. ठीक आहे, बघू पुढे जाऊन जेवतो. आधी हे सगळं पिऊया आणि मग जाऊ. खूप भूक लागली. मग मे बी ब्रेक आहे ना, आम्ही त्याचा ब्रेक आहे ना, आम्ही जेवणाचा तो थोडा मोठा घेऊ. उतरू जरा बाई, दमाला झालं. एक तर 2दा बाईक पडली. एकदा तर हे निघालेलं, हे वाला
पण चांगले की हे लॉक सिस्टम वेगळे म्हणून हे लागलं, मग बाकी काय झालं नाही. चांगलं वाटतं रे. भाई तुला हिमालयनमध्ये पाय पोचून पण असं चालवावं लागतं, तर माझं ते वाटत लागेल रे जेव्हा मी अपग्रेड करेन तेव्हा. आता फायनली आम्हाला हॉटेल भेटले, तर आम्ही इथे हॉटेल रत्नराज करून आहे, तर ऑपोजिट आहे. आम्ही ॲक्च्युली इथून त्या साईडला जात होतो, पण आम्ही म्हटलं इथे एक चांगलं रेस्टॉरंट भेटलं, इथे थांबूया. बाईक्स इथे मस्त पार्क केलं आणि खाऊया. खूप भूक लागली आहे, तर जे पण आम्ही आता मागवलं ते तुम्हाला दाखवतो. जरा बसूया आणि जास्ती करून ना पाणी पिऊया, खूप बॉडी ना डिहायड्रेट झाली. तर आधी जरा पाणी पिऊया आणि मस्त की जरा आराम करू. मे बी हा जो ब्रेक आहे ना थोडा मोठा होईल, 1-1.5 तासाचा ब्रेक, तर आराम करू. इथे आम्ही आलू मटर मागवलेलं आणि चालू पण केलं, खूप भूक लागलेली. आता दाल फ्राय आणि राईस सांगितलं. आता मेन काम आहे की रूम बुक करायचं. आम्ही रूम बुक करून आलो नाही, ते मे बी आम्ही लेट हो कदाचित 11-12 वाजतील, तर तेव्हा जर हॉटेल्स ओपन नसतील तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आम्ही आत्ताच कॉल करून विचारतो की किती वाजेपर्यंत चालू आहे काय ते, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही हॉटेल बुक करतो. रूम नाही भेटली, चेक इन चेकआउट 10 तास. मग माझा मामा बोलला की घरी येऊन जातो. मी चेक जेवण मस्त आहे. आता दाल फ्राय येते, त्याचे पण तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. तर आत्ता मस्त की जेवण झालं आहे. आम्ही इथे जेवायला काहीतरी 5:30ला थांबलेलो आणि आत्ता किती वाजले असतील, किती वाजले 8 वाजलेलं. 8 म्हणजे 2.5 तास थांबलेलो, पण ठीक आहे. म्हणजे सकाळपासून आम्ही बाहेरच होतो, काय खाल्लं वगैरे नव्हतं. तर खूप मोठा ब्रेक झाला. आता आम्ही विचार करतो डायरेक्ट मालवणला जाऊ. मध्ये तर ब्रेक होतच राहणार आहेत, तर इथून मालवण काहीतरी 3.5 तास दाखवत आहे, पण थांबून वगैरे जाऊ तर 3.5-4 तास पकडा. म्हणजे परत रात्रीच आम्ही पोचणार आहे 11-11:30पर्यंत, मे बी 12 पण वाजतील, बघू आता. तर आता सगळे गेअरअप होत आहेत आणि निघूया. आणखी जेवण झालं, थोडा रेस्ट केला, ते एक चांगलं होतं. आणखी झोप येण्याचे चान्सेस खूप होते. तर आता निघूया मस्त की. तर निघतो आता आम्ही. तर मी गोप्रो लावून ठेवलं आहे, कारण की अजून 120 किलोमीटर आहे. 120 किलोमीटर म्हणजे 3 तास पकडा, पण आम्ही थांबून जाणार तर आम्हाला 4-4.5 तास पकडा. तर लाईट्स तर आहेत आमचं काय प्रॉब्लेम नाही आहे. खूप मोठा ब्रेक झाला, खूप म्हणजे खूपच. आत्तापर्यंत जेवढे मी रायडिंग केलं ना त्यातला सगळ्यात मोठा ब्रेक होता, पण ठीक आहे, गरजेचा होता. पूर्ण काळोख आहे. असाच रोड आम्ही काल जात होता ना तेव्हा होता, पण मी गोप्रो नव्हता लावला, कारण खूपच आम्ही एक्झॉस्ट झालेलं. म्हटलं आता फक्त जाऊन डायरेक्ट डेस्टिनेशनवर जायचं आहे, हॉटेलवर जाऊन झोपायचं आहे. तर माझ्याकडे आणि श्रेयसकडे दोघांकडे लाईट आहेत म्हणून ठीक आहे. समजा आमच्याकडे लाईट्स नसले असते तर हे बघा असं दिसलं असतं, ह्याच्यात चालवायला लागली असती. आणि आता बघा. तर आता आम्ही राईट मारला आहे मालवणसाठी. आय थिंक मालवणचा एंटर होण्याआधी ते चेकपोस्ट असतो ना, तो आहे वाटतं हा, म्हणून बॅरिकेड्स लावून ठेवलेले आहे. काय मस्त वाटतं रे, पण नाईट राईडची पण मजा वेगळी आहे, मजा येते पण चालवायला. हां, सगळं शांत आहे, कोण रोडला नाही आहे. फक्त कधी कधी समोरून गाड्या येतात ना, मग ते हायवेमुळे दोघांना त्रास होतो, बाकी काय नाही. पण आम्ही काय करतो माहिती आहे, जर समोरून कोणती गाडी आली ना, आम्ही आमचे लाईट्स बंद करून टाकतो, कारण की माझे कसे पूर्ण स्प्रेड होतात. आणि जेव्हा समोरचा अप्परवर चालवतो तेव्हा आम्हाला जे काय फील होतं ना, ते आम्ही काय बोलतात त्याला, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनाने आम्ही विचार करतो की आम्हाला जे फील होतं तेच त्यांना फील होत असतं, म्हणून आम्ही लाईट्स बंद करून टाकतो. हे बघा गाडी आली, बंद केलं. अरे परत चालू केलं. जेव्हा आम्ही निघालो ना हॉटेलवरनं, तेव्हा ठरवलेलं की 120 किलोमीटर होते, तर प्रत्येक 40 किलोमीटरनंतर आम्ही ब्रेक घेऊ. तर आता 40 किलोमीटर झाले तर ब्रेक घेतलेला छोटासा इथे. या लोकांनी चहा पिलं आणि आम्ही कोल्ड्रिंक पिलं जरा. आता निघू. नेक्स्ट ब्रेक जो असेल तो 40 किलोमीटर. चांगलं वाटतं. आज काय झोप नाही येते, काल खूप झोप येत होती, म्हणजे एवढी झोप येत होती काय सांगू की किती झोप येत होती ती. 12 वाजता आता टाईम दाखवते पोचायला. मला तर वाटतं 12:30 होतील, कारण की मध्ये एक ब्रेक होईल ना अजून एक. कहाणीमध्ये ट्विस्ट आली आता एक. याने मॅप चेक नाही केला आणि आता मॅपमध्ये दाखवतं की आम्हाला जेटी घ्यायचं आहे. हे जेटी घेऊच नाही शकत आम्ही आता, कारण की 10 वाजलेत आणि मे बी 10 वाजता जी लास्ट जेटी असते. तर बघू आता, आम्ही तेच ट्राय करतो की लवकरात लवकर पोचू. नाही जेटी नाही त्याला वाटलं की जेटी आहे, पण ते ब्रिज होता. मी पण मिळवलं की एक तर 10 वाजता जी लास्ट जेटी असते, आता काय करायचं मग. नाही जेटी नाही आहे, ठीक आहे.
जाऊ बाय रोड. हे उतरू दे रे, बिचाराला दुखायला लागले. दुखतंय रे बिचाराचं. वाट लागते ना रे, ड्यूकच्या मागे बसून वाट लागते ना. अजून 80 किलोमीटर काढायचे तुला. तिथूनची जर पोझिशन चांगली आहे बुलेटची पुढे. हां, हे एकदमच ॲग्रेसिव्ह टाईप होते. बिचार तेच पण दुखते. आता आम्ही ह्यासाठी थांबलो की मॅप एकदा कन्फर्म करतोय, कारण की कसं आता रात्रीचं कोण नाही ना, मग उगाचं रॉंग टर्न घेऊन मग जास्ती टाईम लागेल. आधीच आम्हाला 12 वाजतात. तर मग एकदा चेक केलं, बरोबर आहे. चला आता माझी श्रेयसची आणि माझी लाईट्स आहे, दोघांची चालू करतो. कर चालू. हां, माझी येईल आता. मी बंद केली. तुझी एकदम स्ट्रेट पडते, माझी पूर्ण स्प्रेड होते. तू मॅडडॉग्स आहे ना. हां, मॅडडॉग रेज चांगली आहे तुझी, एकदम माझी सरळ पडते आणि लांबपर्यंत जाते. माझी पूर्ण दिवाळी काढते. भाई हे तर सकाळचा वेळ काहीतरी वेगळं दिसत असेल रे. हे बघ राईट साईडला मी बघतोय, कॅमेरामध्ये नाही दिसणार, पूर्ण ओपन आहे. पूर्ण लांबपर्यंत झाडी दिसत आहेत. आत्ता आम्ही ज्या रोडवर चालवतो ना, हाच रोड जर आम्ही दिवसाचा कव्हर केला असता ना, खूप मजा आली असती. आत्ता रात्रीचा आम्ही जे चालवतो त्याच्यावरून अंदाज लावू शकतो की पूर्ण ओपन आहे. इथूनचं ना पूर्ण ओपन, मस्त मजा आली असते. बघा एकदम सरळ रोड, स्ट्रेट रोड. आणि हे आपले चंदा मामा आहे बघा, दिसले का तुम्हाला? हे बघा मजा येते यार. एक तर कोणतरी आहे ना इंटरकॉमवर ना, मग अजून मजा येते आपल्याला गाडी चालवायला. मस्त झोप नाही येते. मेन म्हणजे बोलत राहतो ना आम्ही कंटिन्युअसली काय ना काहीतरी. मस्त आहे की आमचे स्टोरी टेलिंग चालू आहेत शाळेपासूनचे. आयला पडेल. अरे गाईज का नाईट आउट चालू आहे. आता छोटा ब्रेक घेतला पाण्यासाठी. अजून 60 किलोमीटर्स टू गो. 60 ना? 60. आणि टाइम किती आहे? 10:48. 11 वाजले पकडा. 11 म्हणजे 12, 12:30 तर वाजणार आरामात. आणखी कदाचित याच्यानंतर अजून एक ब्रेक घेऊ आम्ही. इथे बसलेत आम्ही आणि बाईक्स पार्क केले तिथे. राहिलेलं तुझं ना. हे बघा तिथे पार्टी चालली नाईट आउट. रात्रीचा 11 वाजता वफा नाही मिळली तेरे को. आणि आता मी विचार करतो की गोप्रो ठेवून देतो, कारण की पूर्ण काळ काय दाखवण्यासारखं पण नाहीये. तुला कशा ग्रुप मध्ये बसले आपल्यासारखे दाखवलं मी त्यांना. त्यांचं नाईट आउट चालू आहे. नाईट आउट चालू आहे आपला. नाईट आउट बघ. आमच्या कल्याणी, आमची एक कल्याणी आहे. तो व्हिडिओ पाठव. आमची एक कल्याणी आहे, तिचे सगळे रिलेटिव्ह आहेत. हा व्हिडिओ पाठव त्याला. जी कोण कल्याणी असेल त्यांनी लाईक करा आणि कमेंट पण करा, आम्हाला समजेल की हा कल्याणी सारखी मुलगी एक बघते. ठीक आहे. गोप्रो मुझे क्यों तोडा. गोप्रो काढून ठेवतो. आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मालवणला. सगळ्या दाखव. बदक बघ. सॉरी हा पण आदित्य आहे. ऐसे लाईफ में बढ़ते ना. आता जस्ट IPL चा स्कोर बघितला तर किती 35 बॉल काहीतरी 60 पाहिजे आणि टार्गेट 245 चा. लाव चल मॅच बघून जाऊ. मॅच बघून जाऊ. इथेच मॅच बघून जाऊया. थांब काय चल. काढलं आराम करतोय, रात्री रायडिंग करतोय. बघ ना सकाळी झोपून राहतो आपण. चले हे खूप टाइम लागेल. आता आपण लवकर पोहोचणार होतो मालवणला आणि मालवणला जाऊन फिरणार होतो जर ठरल्याप्रमाणे होतं तर. सकाळी उठलास का? अरे कोण उठत नाही. कोण उठत नाही. तूच उठलाय शेवटचा नाही. उठवायला गेलो उलटा झोपला. बोलतो की थांब जरा उठते 5 मिनिटं. 2 मिनिटं थांब. हा 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं करून 2 मिनिटं करून सगळ्यांनी आंघोळ केली. सगळ्यात लास्टला ह्याने केली. आपलं काय ठरलं होतं, जो सेकंड लास्ट आणि थर्ड लास्ट जाईल त्याचे त्यांनी सांगायचं आम्हाला. नाही तो बिल भरणार ना. नाश्ता उद्याचा नाश्ता. उद्याचं बिल
तुला पाठी लागलाय ना लास्ट लास्ट सगळ्यांना 2-2 मेदू वडे पार्सल पण घेऊन जावा. मेदू वडे इडली पण घे, चटणी सकट, हिरवी चटणी. दिली शिवी मी दिली शिवी नाही बोलतो मेन. अरे दागू गोटी आहे वाटतं, मोती नाही गोटी आहे, निघून गेला आपल्या बघता. कोण गोटी कोण? सर्वेश बरोबर येणार होता आमच्या सोबत ना आला. ज्याने प्लॅन बनवला, चिंगारी ज्याने टाकली तोच राहिला. अरे इकडे येऊन झोप ना, बुर्जी होशील. पापड हो जाएगा. बघा कुठे झोपलाय. अरे वाह, ये हम लोग का मेन कैरेक्टर है. हा मेन कैरेक्टर है. ये रोल पापड हो जाएगा, पापड हो जाएगा. अरे हो टाकणार आहे तो, मी टाकणार आहे. कुठे वाजले? किती वाजलेत आता? 11 वाजताची ही चालली मस्ती. अरे पोचू कधी पोचू? 11 वाजता पोचायला पाहिजे होतं. कधीतरी पोचू. हा हे मजा येते म्हणून रात्रभर इथेच बसणार. चालेल भाई. बाकडे आहेत, एकेकाने पकडा. बघा इथे झोपून जाऊ. तो उघडेल ना सकाळी त्यावेळे. चल चल कांबेला काय कांबेला कोपऱ्याने वर लावूया कॅमेरा समजून. सीसीटीव्ही लगाने आहे ते. येऊ दे फुटेज त्याच्या 100-150ची बिल. मी जर असंच कॅमेरा चालू ठेवला ना, एक ब्लॉग इथेच बनून जाईल. तर आम्ही आता मालवणला पोहोचलोय. आदित्याचे काका आहेत, त्यांच्या घरी थांबलोय, कारण की आता एवढ्या रात्री रूम भेटेल की नाही काय माहित नाही. काका आहेत ना रे? मामा असतोय मामा. तर मग इथे आम्ही थांबलोय आज. मग उद्या सकाळी आम्ही रूम्स बघू. सध्यासाठी इथे बाईक्स लावलेत. काय 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 आमची रूम नाही भेटली. इथे आता बाईक्स लावलेत. तर मग इथून आता आम्ही सगळे बॅग्स घेऊन घरात जाऊ आणि आंघोळ करून मस्त आहे की सगळे फाईल्स, मेन म्हणजे सगळे फाईल्स आहेत जे पण आहे ते ट्रान्सफर करायचे आहेत मला लॅपटॉपमध्ये. काय भारी वाटतं इथे आता, मस्त की चंद्र होता. तर ठीक आहे, आतमध्ये जाऊ, सगळं फ्रेश होऊ, मग तुम्हाला भेटतो. व्हिडिओ एंड करायचा आपल्याला, जेवायचं पण आहे. चला फ्रेश झालो. आमचं आता खाणं चाललं आहे, नॉनव्हेज व्हेज. कोणतरी बोलत होतं की भूक नाही लागणार, जेवण नको म्हणून. कोण होता तो? कोण होता? कोण होता कोण तो? हिमांशू तुला सांग. ज्याच्याकडे कॅमेरा तोच होता. फास्ट फूड खायला नाही जाऊ. काय बोलला? काय बोलला? फास्ट फूड असं कधी बोलला. बरोबर भूक लागली. हा बरं झालं आधीच सांगून ठेवलेलं. असं काय जेवण आणि जरा राऊंड मारून येऊ. राऊंड मारून कुठे जातं ते पण राऊंड मारणार. काय बोलतो? राऊंड मला कुठे जाणं ते पण सांग, आणि कशाला चाललं ते पण. ठीक आहे, जेवून भेटतो तुम्हाला बाहेर. आम्ही इथे वॉकला आलोय आणि हे बघा यांची गँग सॉल्व करा काय ते. गँगवर चाललंय. मारामारी नको. हा लोकल आहे याला पकड. चला झालं, सॉल्व झालं. चला कंटिन्यू करा. सोडून टाकतो नाही बोलणार तर तिच्याशी. तर आम्ही आता इथे राऊंड मारता आलोय. काय रे हे? मंदिर आहे. नाही मंदिर माहिती आहे, पण काहीतरी प्रोग्राम होता ना इथे. हे होतं, डान्स होते, हां दशावतार होता. अच्छा, पण लेट झाला आम्हाला. हां सगळं संपलं. झाडू करायला लागले. आणि आम्ही तिकडे खूप झोप येते आता यार. चालण्याला पण कंटाळा आलाय मला. असं वाटतं की कधी जाऊन घरी झोपतोय. ठीक आहे, बघू आता. जरा पाया पडतो आणि मग निघू. काल पण व्हिडिओ एंड नाही केला, कारण की माहिती आहे ना खूप लेट झाला आम्हाला झोपायला. काहीतरी आम्ही 3 की 3:30ला काहीतरी झोपलो. तसे की ते बाईक लावले आणि काय भारी वाटतंय. कोकिया वाटते. आणि हॉटेल्स आम्ही बघतो आता. इथून 11 वाजता आम्ही जाऊ आणि हॉटेल्ससाठी बघू. कारण की कसं माहिती आहे, आम्ही जर रात्री गेलो असतो ना तर मग ते चेक इन केलं असतं आणि मग नंतर पूर्ण अर्धा काय ऑलमोस्ट पूर्ण दिवस फुकटच जाणार होतं. त्यापेक्षा म्हटलं इथे राहूया. आता इथून आम्ही जाऊ आणि हॉटेल्स वगैरे बघू. बाईक चालवायला काय मजा आली माहिती आहे तुम्हाला, काय सांगू. गोप्रोमध्ये कसं रात्रीचा वेळ काय एवढं दिसणार पण नाही, म्हणून मी म्हटलं गोप्रो ठेवून देऊया आणि मस्त एन्जॉय केली राईड. काय मजा आली पण.
रोड्स तर एक नंबर होते. बाय रोड आम्हाला 2 ऑप्शन होते. एक तर आम्ही ते तळेलेवरून जाऊ जो की हायवेने जाईल आणि दुसरा रोड हा जो की आतमधून देवबाग वगैरेचा इथून जाऊ. पण हा जो आम्ही आलो ना ज्या रोडने म्हणजे मस्त रोड होता आणि फुल कर्व्स होते एकदम कर्व्स. काय गाडी चालवायला मजा आली. पण ठीक आहे मग आजचा जो प्लॅन आहे तो अजून तरी कन्फर्म नाही आहे की आम्हाला थोडा आराम पण करायचा होता. तर बघूया. तर सध्या तरी मी या व्हिडिओसाठी एवढंच ठेवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. टिल दॅन टेक केअर. बाय बाय.